बार बार राहुल जी ने इस बारे में कहा भी था कि नरेंद्र मोदी जी अपने मित्रों के लिए, मुट्ठी भर उद्योगपतियों के लिए ये सरकारें चला रहे हैं और वो बात आज स्पष्ट हो चुकी है। हिडनबर्ग का जो रिपोर्ट आया है वो हिडनबर्ग के रिपोर्ट में एकदम स्पष्टता आई है। आज LIC से झूठे पेपर दिखाकर कर्जा लेने का काम अदानी कंपनी ने किया है, बैंकों से पैसा लिया गया है, उसमें सामान्य लोगों का पैसा रखा है। आज पूरा डर आज इस लोगों के मन में है कि उनका पैसा सुरक्षित नहीं है और उसका हिसाब नरेंद्र मोदी जी ने तुरंत देना चाहिए। देश की जनता के सामने इस बात को क्लियरिटी लाना चाहिए, लेकिन नरेंद्र मोदी जी अपने मित्रों को छुपा रहे हैं। इसका मतलब है कि देश की जनता का पैसा लूटने का काम नरेंद्र मोदी जी सरकार के माध्यम से, उनके मित्रों के माध्यम से हो रहा है। नहीं मराठी, अभी हिंदी। हाँ। देखो, आपने देखा होगा कि नरेंद्र मोदी जी की सरकार ये किसान विरोधी सरकार है। मैं 2017 में मैं खुद मेंबर ऑफ पार्लियामेंट होते हुए भी इस बात का मैंने उल्लेख किया था और जिस तरह से स्वामीनाथन समिति की सिफारिश लागू करने की बात की थी, डेढ़ गुना दाम किसान को देंगे, इस तरह की बातें कही गई थी 2014 में। लेकिन सरकार ने सत्ता में आने के बाद किसानों के विरोध के धोरण लेना शुरू किया और बड़ी पैमाने में आत्महत्या किसानों की देश में होने लगी है। तो ये किसान विरोधी सरकार भी बीजेपी की अपने देश में अपने को देखने मिल रही है। जिस तरह से युवाओं को भी बड़े आश्वासन दिए थे कि 2 करोड़ युवाओं को हम हर साल नौकरी देंगे, लेकिन आज आपने देखा होगा कि जो नौकरी पे लगे थे उनको भी नौकरी से हाथ छुड़ाना पड़ा और इसलिए ये युवाओं के भी विरोध वाली सरकार है। और जिस तरह से गरीब के मुंह का निवाला भी छीनने का पाप नरेंद्र मोदी जी की सरकार ने की है, क्योंकि महंगाई जिस तरह से बढ़ाई गई है, कच्चे तेल के दाम इंटरनेशनल बाज़ार में कम होने के बाद भी जब खुद सरदार मनमोहन सिंह साहब की जब सरकार थी तब इससे ज़्यादा कच्चे तेल के दाम अंतर्राष्ट्रीय बाज़ार में थे, लेकिन आज कम दाम होने के बाद भी महंगा डीजल, महंगा पेट्रोल देकर जनता से लूटा जा रहा है। उसके परिणाम सभी चीज़ों पे आ रहे हैं। तो महंगाई भी बढ़ाने का पाप नरेंद्र मोदी जी की सरकार ने, बीजेपी ने किया है और उसका परिणाम देश भुगत रहा है। सर, आज देश भर हिंदी वही परिणाम नहीं होगा। आपने देखा होगा कि अभी कपास निकलने के बाद बड़े पैमाने में नरेंद्र मोदी की सरकार ने, बीजेपी की सरकार ने कपास आयात किया, सोयाबीन आयात किया, धान आयात किया और उससे किसानों के फसल को दाम नहीं मिल सका। और मुझे लगा कि ये जो स्थिति है किसान विरोधी है और इसलिए किसान विरोधी बीजेपी कितना भी चुनाव के समय में नौटंकी करेगी उसका कोई असर नहीं पड़ेगा। LIC बोलू द्या ना, LIC तर पूर्ण आशिष देशमुखांपासून सुरुवात झाली आहे। आता विदर्भातले इतरही लोक तुम्ही प्रदेशाध्यक्षपदी नको अशा पद्धतीची भूमिका मांडताना बघायला मिळत आहे। बाळासाहेब थोरात नाराजी व्यक्त केली आहे, तर काय तुमची भूमिका आहे? प्रदेशाध्यक्ष पदावर तुम्ही काँग्रेस विरोधी काम करण्याचा थेट आरोप करताय। मला असं वाटतं की काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापेक्षा जनतेच्या पैशाचं महत्त्व जास्त आहे। ज्या पद्धतीनं हिडनबर्गच्या रिपोर्टच्या नंतर त्याचा सातत्यानं राहुल गांधीजी या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करत होते की नरेंद्र मोदी आपल्या मित्रांसाठी काम करतात आहेत आणि ते वास्तव आता पुढे आलेलं आहे। तर मला असं वाटतं की प्रदेशाध्यक्ष हे काही परमनंट पोस्ट नसतं, पण जनतेचा विश्वास आणि जनतेच्या घामाच्या पैशाचा हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो। आणि मला असं वाटतं की भाजप हे सगळे मुद्दे काँग्रेस आज घेऊन लढत आहे, तर बीजेपी या पद्धतीच्या ठरवून बातम्या महाराष्ट्रामध्ये पेरून काँग्रेसचं जिथं काही वाद नाही तिथं वाद दाखवण्याचा प्रयत्न माझा मला ऐका तर पूर्ण तुमचं झालं मुद्दामून या पद्धतीचा वाद निर्माण करून हा सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्याचं काम केलं जात आहे। हा सगळा वाद दाखवणे म्हणजे
या पदवीधर निवडणुका जेव्हा सुरू झाल्या तिथूनच नाशिकचा वाद सुरू झाला, जे तुमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दाखवला जातो. त्याचा परिणाम काय झाला? भाजपच्या हाती लागलं काय? आखरी विदर्भाच्या जनतेने अमरावतीमध्ये त्यांच्या नाकातला बाल त्यालाही काढलं देवेंद्र फडणवीसाच्या. नागपूरमध्ये त्यांचं गड असलेल्या जागेवरही त्यांना पराभूत व्हावं लागलं. त्याच्यामुळे या सगळ्या बोंबाबोंबीमध्ये आणि या पद्धतीच्या चुकीच्या बातम्या दाखवून, चुकीच्या बातम्या पेरून BJPला काहीच भेटणार नाही. ऐक ना, माझं ऐका तर, माझं ऐका ना, काहीच मिळणार. अरे ऐका ना, काहीच बातम्या करूनही त्याचा फायदा होणार नाही. आम्ही इथं कसब्यामध्येही निवडणूक बहुमतानं जिंकू. त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही सगळे उत्तर लोकांच्या माध्यमातून देऊ. हे कोण काय बोलतात, मी काल पण बोललो, नरेंद्र मोदीची सरकार फक्त 31% मताची आहे. हे काही 100% मतांनी बहुमतात आलेली नाही. त्याच्यामुळे कोण काय बोलतो काय त्याच्यावर आमचं लक्ष नाही. जे धोरण आमचं मी सांगितलं ना, काँग्रेस मला आता तुम्हाला सांगतो की आता इथं सगळे नेते तुम्ही पाहिलेत. त्याच्यामुळे कोणी गट आहे असं वातावरण करत असेल तर तो आता त्यांचा भाग आहे. त्याच्यावर मी काय बोललो पाहिजे? जनतेचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी ह्या सगळ्या प्रश्नावर जायचं गरज नाही. मी 12 तारखेला मी थोडंसं तारखांचा प्रॉब्लेम होत होता म्हणून आता ते 12 तारखेला प्रदेश कार्यकारिणीची बैठक मी स्वतः बोलवली आहे. हे कोणी मागणी नाही केलेली आहे, कोणी मागणी नाही केली. मी स्वतः याला, कारण की मागच्याच 10 तारखेला प्रदेश कार्यकारिणीची बैठक आमची नागपूरला झाली. 3 महिन्यानंतर बैठक घ्यायची असते, पण मी पुन्हा एका महिन्यातच ही बैठक आता बोलवतो आहे. त्याच्यामुळे आमच्या घरातला प्रश्न आम्ही घरात बसून सोडवू, पण याला ज्या पद्धतीनं भाजप तूल देत आहे त्याला काही अर्थ ठरणार नाही. या निवडणुका आम्ही जिंकू. आणि आताच या निवडणूक पाटील असं म्हणाले की जेव्हा बिनविरोधचा विषय होतो तर आम्ही उमेदवार बदलतो, तुम्ही अजून 48 तास आहेत, तुम्ही बिनविरोधची तयारी दाखवणार का? थेट तुम्हाला म्हणजे बोलणार असंही म्हणाले. मला जे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलू शकतात, जे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विरोधात बोलू शकतात, सावित्रीबाई फुल्यांच्या विरोधात बोलू शकतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलू शकतात, ते लोक काय बोलतात त्याच्याकडे काय लक्ष द्यावं हा एक प्रश्न आहे. आम्ही ज्यावेळेस बिनविरोध करायचा विषय होता राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये, मी स्वतः फडणवीसच्या घरी जाऊन त्यांना विनंती केली. आज त्यांचं कोणीच आलेलं नाही. कालच माननीय मुख्यमंत्र्यांचा मला परवाच्या दिवशी फोन आला, ते पण मी परवा प्रेसला सांगितलं. आणि त्यांनीच परंपरा सांगितली. आता परंपरा सांगितली तर मला सकाळी ते बोलले, दुपारी भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेत. आता त्या परिवारातल्या व्यक्तीला कोणालाच तिकीट दिली नाही. मला ऐकत आम्हाला ते आव्हान करतात म्हणून तुम्हाला त्यांना आमचा निरोप जाऊ द्या तुमच्या माध्यमातून. तर मग तुम्हाला हे पहिले अक्कल का नाही आली? आम्ही तर त्यांच्या पक्षाची तिकीट जाहीर नाही केली ना. पक्षाची तिकीट त्यांच्या पक्षाची त्यांनी जाहीर केली. मग हे जे आता प्रेम उभरून येत आहे, तुम्ही हारताय म्हणून येत आहे का? लोकांनी आता यांना धडा शिकवायला, कारण की या कसब्या एरियामध्ये मी काही बॅनर पोस्टर पाहत होतो. एका समाजावर कसा अन्याय केला, भाजपनी कसा वापरलं त्याचा उल्लेख होत आहे. त्याच्यामुळे भाजप ही जनतेला वापरणारी पार्टी आहे आणि त्याचा वापर झाला की कुठलाही समाज असो ना, धर्माचा त्यांना घेणं देणं नाही. सत्तेचं देणं, सत्ता पिऊन लोकांच्या माना कशा मुरगळल्या जातील हे भाजपचा मूळ धर्म आहे आणि आता तो स्पष्ट झालेला आहे. त्याच्यामुळे कोण त्यांची माणसं काय आव्हान करतात आहेत, त्यांना आमच्या घरातले दरवाजे बंद होते, आमच्या घरासमोर पोलीस पण नाही आहेत. मला एक बघा ना, मी मुद्दा विचारतो आहे तुम्हाला, मी त्यांना भगवान सद्बुद्धी देऊ. यांचं सरकार आल्यानंतर आमची सगळी कामं बंद करून टाकलीत. आमच्या भागातल्या मतदारसंघातले सगळे कामावर त्यांनी स्टे देऊन टाकला. त्याचं बोलायला नाही. विधानसभा नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला जात होतो, ते बोलायला तयार नाही. आज बोलू परवा बोलू, अधिवेशन संपवून टाकलं. त्यांना थोडंसं असेल त्यांच्यात, काही लाज वगैरे शब्द नाही बोलणार, पण असेल थोडंसं तर त्यांनी बसून बोलावं. आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये ही परंपरा राहिलेली आहे. पण असं माध्यमाला बोलावं. आम्ही तुमच्याला माध्यमाला बोलायला आलो नव्हतो. आम्ही स्वतः गोपीनाथ मुंडेंच्या वेळेस आम्ही स्वतः ऑफर दिलेली होती. तिथून ही परंपरा सुरू झाली. पण यांनी ती सगळी परंपरा मोडकीच काढली. पंढरपूरमध्ये काढली, कोल्हापूरमध्ये काढली, देगलूरमध्ये काढली.
आणि जे सांगतात अंधेरीचा विषय, अंधेरीमध्ये लटके ताईंना कसं लटकवलं होतं, त्यांचा राजीनामा मंजूर होऊ देत नव्हते, त्यांना कोर्टात जाऊन त्यांचा राजीनामा मंजूर झाला, हे ते विसरलेत का? तिथं फॉर्म पण भरला होता या लोकांनी, आम्हाला त्याच्यात जायचं नाही, जुने मुद्दे काढायचे नाहीत आम्हाला. माझा मुद्दा एवढाच आहे की जी काही परंपरा आहे, आपण गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे. आता फोनवर सांगतात, आता ते सत्य राजे आहेत. आम्ही ज्यावेळेस बिनविरोध करायला तर आम्ही सत्तेत होतो, आम्ही ते राजेपणा नाही वापरलं, आम्ही त्यांच्या घरापर्यंत गेलो. हे तर आता राजे आहेत, हे तिथून आम्हाला फोनवर माध्यमातून सांगतात की आम्हाला बिनविरोध करायचं आहे. तर ह्या पद्धतीनं जे काही मानसिकता ते बोलायची तयारी असं ते म्हणतात, अरे संपर्क मला साधणार काय आहे. तर मी काय माझ्या अंगाला काटे लागले त्या जवळ यायला तयार नाही. पण दुसरी गोष्ट मला ते काय असंही माझं म्हणतायत की काही आम्ही चिंचवडमध्ये तर घरातलाच उमेदवार दिलाय, मग तिथं का नाही बिनविरोध केली? मला एक मला असं वाटतं की तुम्ही त्यांची वकिली करू नका. मी जो संदेश तुमच्या माध्यमातून ते- द्या, ते जे बोलतात ते सांगतोय. आम्ही वकिली नाही, वकिली करायचा संबंधच नाही. माझी आपल्याला आम्ही ते तुम्हाला सांगतोय. माझी तुम्हाला एवढीच माझी म्हणणं आहे, मी संदेश ठोकून बसणार का? हा काँग्रेसमधले मतभेद मिटवण्यासाठी नाना स्वतः तळ ठोकून बसणार का इथे? कारण कसब्यातच दंगेकरांना 2 नेत्यांचा विरोध आहे. अध्यक्ष एक भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू झालेली आहे, जे माजी शहराध्यक्ष होते. बागळे पण दिसले नाही. मला भाजपमध्ये आज किती लोक दिसले नाहीत त्याचा एक प्रश्न. त्याची बातमी आम्ही केली आहे ना दादा. ती केली नाही. पण हे नाराज आहेत असं काही नाना शिवसेनेचे पण शहर प्रमुख आज आले होते ना. नाना प्रदेशच्या बैठकीला बाळासाहेब थोरातांना बोलवणार का? हो, सगळे प्रदेशचे पदाधिकारी त्या ठिकाणी सगळ्यांना निमंत्रण द्यावं लागतं. त्याच्यामुळे प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकमध्ये जिल्हा अध्यक्षापासून सगळे असतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यांनाच निरोप जाणार. त्याच्यामुळे कोणाला यायचं नाही यायचं त्यांनी ठरवायचं. पुढचं शेड्यूल आता चला पास करा ना. चला ना, जाऊ दे आम्हाला. चला नाना, पुढचा कार्यक्रम आहे आपल्याला. मीटिंग थांबली नाही. चला नाना.